प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा करून त्यांच्याशी पत्रव्यवहार करूनही काही प्रश्न मार्गी लागत नव्हते। दानवे साहेब जेव्हा आम्हाला समजलं की कोल्हापुरात येत आहेत आणि जनता दरबार घेत आहेत, 4 महिन्याचा प्रश्न हा 4 मिनिटात सुटल्यासारखा प्रकार झाला। सर्वसामान्य लोकांसाठी झटणारी शिवसेना आजही त्याच ताकदीने सत्ता नसताना काय करू शकते याची एक प्रचिती आज आलेली आहे की अशा दरबारातूनच ही कामं सुटणार असतील तर असे दरबार रोज झाले पाहिजेत, कारण सहजासहजी प्रशासनाकडून काही मिळत नसेल तर अशा पद्धतीनेच घेतलं पाहिजे। शहरातील राजारामपुरीत काही गल्ल्यांमध्ये गेले 3 महिने पाणी प्रश्न निर्माण झाला होता। त्याविषयी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या, तरीही याबाबत वारंवार दुर्लक्ष केलं जात होतं। अखेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या जनता दरबारात शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ कामाला सुरुवात करून शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू केलाय। राजारामपुरीत 8व्या व 9व्या गल्लीत सुमारे 40 पेक्षा जास्त अपार्टमेंट आहेत। या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नळाला पाणी येत नसल्याने टँकरने पाणी विकत घ्यावे लागते, परंतु रितसर महिन्याला पाणी बिलही भरावे लागते। अनेक वेळा आंदोलन करूनही पालिका दाद घेत नसल्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता। कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते दानवे यांच्याकडे प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे यांच्यासह नागरिकांनी आयोजित जनता दरबारात याबाबत तक्रार केली होती। या संदर्भात दानवे यांनी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना 24 तासात पाणी पुरवठा सुरळीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर महापालिकेकडून व्हॉल्व्हसह इतर दुरुस्त्या आणि पाईपलाईनची कामे करण्यात आली। त्यानंतर शुक्रवारपासून परिसरात पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात आला। तसेच विरोधी पक्षनेता दानवे यांनी राजारामपुरीतील 9व्या गल्लीतील अनेक घरात पावसाळ्यात पाणी घुसते त्या ठिकाणी स्ट्रॉम वॉटरचे काम करण्याचे आदेशही शहर अभियंता हर्षजित घडगे यांना दिले। जेव्हा परवा विरोधी पक्षनेते आले होते आणि ती मीटिंग होती त्यावेळेला उत्तुरे मॅडमनी त्यांचं जे पेपर आहे तिथे सबमिट केला आणि त्याच्यानंतर प्रोबेबली ह्या गेल्या 2 दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय असं दिसतंय, कारण आता तर पाण्याला प्रेशर चांगलं येत आहे। जवळजवळ ऑक्टोबर एंडपासून पाणी नाही आहे आम्हाला, म्हणजे जवळजवळ एक थेंब पण पाणी आमच्या टाकीत पडलेलं नाही आहे 3 महिने, गेले 3-3.5 महिने। 9वी 8वी अशा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे। म्हणजे आम्ही फोन करायचो त्या आम्हाला भरपूर त्यांचा सपोर्ट झाला, त्यांनी आम्हाला टँकर वगैरे देत होते, त्याच्यामुळे आम्ही थोडंफार तरी दिवस व्यवस्थित घालवू शकलो। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आम्ही म्हणजे पाण्याचा इतका आम्हाला त्रास होत होता की रोज उठून आम्ही पाण्याच्या पाठीमागे लागायचं आणि टँकर मागवायचं, पाणी किती आहे बघायचं, रात्री पाणी नाही आलं की दुसऱ्यांदा रोज सकाळी येऊन परत टँकरच्या मागे लागायचं। हा असा प्रश्न आमच्याकडे 3 ते 4 महिने मागं चालत होता। आता हे 2 दिवसापासून हा प्रश्न मिटलेला असं दिसतो, म्हणजे आता तर 2 दिवस झालं व्यवस्थित प्रेशरनं पाणी येत आहे आणि हे उत्तुरे साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न आमच्याकडे मिटलेला आहे आणि असंच जे आहे हे प्रश्न कायमस्वरूपी हे सुटावा असं आमची अपेक्षा आहे। यावेळी प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, डॉक्टर सुजित मिंचेकर, संजय पवार आदी उपस्थित होते। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी जनता दरबारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातले काही प्रश्न सुटलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं काही प्रश्न हे ते फॉलोअप घेत आहेत। उदाहरणार्थ आज आमचंच सांगायचं झालं तर ह्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना गेले काही महिने 3-4 महिने झाले इकडे 2-3 गल्ल्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत होता। अतिशय तुम्ही नागरिकांची आता प्रतिक्रिया ऐकल्या असतील की ते अतिशय वैतागलेले होते। प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा करून त्यांच्याशी पत्रव्यवहार करूनही काही प्रश्न मार्गी लागत नव्हते। दानवे साहेब जेव्हा आम्हाला समजलं की कोल्हापुरात येत आहेत आणि जनता दरबार घेत आहेत, तर आम्ही तिथे नागरिक पण आले होते, त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले होते। अगदी 4 महिन्याचं असं म्हणता येईल की 4 महिन्याचा प्रश्न हा 4 मिनिटात सुटल्यासारखा प्रकार झाला की त्यांनी सांगितलं, आदेश केले आणि प्रशासनानं ताबडतोब आपली यंत्रणा हरवली। त्यांचं काय नियोजन चुकत होतं काय होतं, पण ते असं कळून येते की आता पाणी सुरळीत आहे। आज दानवे साहेबांनीही स्वतः फॉलोअप घेण्यासाठी फोन केला होता, तर आम्ही इथे चौकशी केली, बघितलं तर आज पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत चालू राहिलेला आहे। ह्याच शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्य लोकांसाठी झटणारी शिवसेना आजही त्याच ताकदीने सत्ता नसताना काय करू शकते ह्याची एक प्रचिती आज आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न म्हणाले की अशा दरबारातूनच ही कामं सुटणार असतील तर असे दरबार रोज झाले पाहिजेत। जे शिवसेना इतके पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरबार राबवतीये, तर सगळ्यांनी का राबवू नयेत, कारण सहजासहजी प्रशासनाकडून काही मिळत नसेल तर अशा पद्धतीनेच घेतलं पाहिजे। माझा महाराष्ट्र कोल्हापूर।